हार्दिक स्वागत। आदिमायेचा लाडका पार्वती पुत्र या गणरायानं 33 कोटी देवांचा देव कायमभूमी प्रथम पूजेचा मान त्याला स्वीकारला। तोच अवघ्या सृष्टीचा विधाता अखंड ब्रह्मांड नायक 14 विद्या 64 कलांचा दाता माझ्या लाडक्या विग्रह त्या गणरायाकडे नतमस्तक होतो। तसेच माझ्या शेनवडे गावचं रामदैवत आई जुगारी बाबाई आई खंडीला माता व रंग देवता माझ्या ओढमालकाकडे नतमस्तक होतो। तसेच या माझ्या रांगागावचं रामदैवत श्रीदेव केदार वारसाई आई गादाई मातेच्या चरणी नतमस्तक होतो। जिच्या कुशीतून या हिंदू विश्वाचं भेटणं स्वप्न साकार झालं। त्या माऊलीनं श्रीहरी विठ्ठलाला जन्म दिला। त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना सर्वप्रथम त्रिवार मानाचा मुद्रा 16 शतकात शिवनेरीवरती एक तारांचा बंगला जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला। अरे तोच सिंह या रयतेचा वाणी झाला ज्याच्या हातून हा अवघा महाराष्ट्र घडविला। अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत मराठी अस्मितेचा मानबिंदू जपणारे जाणता राजे छत्रपती शिवरायांना माझा कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम। मी जरी देहाने नसलो आवाज माझा घुमत राहील आणि येईल संकट हिंदुस्थानावर हिमालय म्हणून उभा राहील। महाराष्ट्राचे कवच कुंडल महाराष्ट्राचा राहण्याबाद अरे कोण हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस माझे विनम्र अभिवादन। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना त्यांच्या स्मृतीस माझा कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम। निर्मित कला बघत मौल्य शेणारे क्रांतिवादी जागरण उच्चार बघत आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहोत। तसेच आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन श्रीदेव केदार वारसाई टाळटाई मातेचे ग्रामस्थ रांगावचे ग्रामस्थ सर्व आणि आम्हाला या ठिकाणी आमंत्रित करून आम्हाला या ठिकाणी आमची कला सादर करण्याची सुवर्ण संधी मिळवून दिलेली आहे। त्या आपले गिरगलवाडीचे ग्रामस्थ यांच्या माध्यमातून आम्हाला ही कला सादर करण्याची सुवर्ण संधी दिली आहे। त्याबद्दल माझ्या मंडळाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो। तसेच हा नवरात्री उत्सव किती तरी वर्ष चालत आलेला हा कार्यक्रम या रंगागावच्या ग्रामदेवता मंदिरामध्ये संपन्न होत आहे आणि आज या 8व्या वारी तरी जागर म्हणून सेवा करण्याची संधी आम्हाला या माझ्या मंडळाला मिळाली आहे। त्याबद्दल या ग्रामवासियांचे माझ्या मंडळाच्या वतीनं आभार मानतो। तसेच या श्रीदेव केदार वारसाई गायबाई मातेच्या चरणी मी प्रार्थना करेन की या ग्रामस्थांच्या मंडळात एवढी ताकद दे की हा नवरात्री उत्सवाचा कार्यक्रम यापेक्षाही छोट्या लोकसभेमध्ये संपन्न होईल अशी ताकद अशी मंडळात ताकद द्यावी अशी या श्रीदेव केदार वारसाईच्या गायबाई मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात